नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आताच्या निवडणुकीत प्रचारावेळी विकासाचा अजेंडा होता असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. महाराष्ट्रात थांबणार नाही, महाराष्ट्राला पुढे न्यायचंय असं म्हणत फडणवीसांनी अजेंडा सेट केलाय. महायुतीतील तिन्ही नेते सरकारमध्ये एकत्रित निर्णय घेत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 26,000 कोटीहून अधिकची रक्कम मोफत विजेसाठी खर्च करतोय असं देखील फडणवीस म्हणालेत. शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी वेगळी कंपनीची निर्मिती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील PMO ऑफिसात काम केलंय. त्यांना प्रशासनिक प्रक्रियेची ठाम माहिती आहे म्हणून त्यांचं वक्तव्य गंभीरतेने घ्यावं असं भास्कर जाधव यांनी सांगितलंय. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार का असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होतोय. नंदुरबारच्या शिवण नदीवरील बहुप्रतीक्षित बिलाडी धरण प्रकल्प अखेर मार्गी लागलाय. या प्रकल्पाला आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली आहे. पुढील 2 ते 3 वर्षात प्रकल्प पूर्ण होणार असून असा विश्वास खासदार डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केलाय. मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेत होत असलेल्या घसरणीमुळे दाट धुक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वांद्रे भागात वायू गुणवत्ता निर्देशांक 154 नोंदवला गेला असून हवा मध्यम दर्जाची असल्यास सांगण्यात येते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या स्थितीची नोंद घेतली आहे. यंदाच्या हंगामात प्रदूषण आणि धुरामुळे मुंबईकरांना वारंवार अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय. सांगलीच्या मिरजमध्ये जनावरांच्या हाडांची वाहतूक करणारा टेम्पो बजरंग दलाने पकडलाय. यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत टेम्पोची तोडफोड केली आहे. यानंतर टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सांगलीच्या जतमध्ये संख ग्रामस्थांचा बेमुदत उपोषण सुरू आहे. स्वतंत्र संख तालुका जाहीर करावा आणि अप्पर तहसील कार्यालय हलवू नये अशी मागणी ग्रामस्थ करतात. गेल्या 3 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू असून गावं बंद ठेवण्यात आली आहेत. या आंदोलनाला आजूबाजूच्या संपूर्ण गावांचा पाठिंबा मिळतोय. सांगलीच्या मिरजमधील टाकळीत माजी सरपंचाचे पुत्राने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. गॉड ऑफ फुटबॉल आज मुंबईत असणार आहेत. मेस्सी तेंडुलकर वानखेडेवर आमने सामने येणार आहेत. दरम्यान हजारो चाहते मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी हजेरी लावणार आहेत. सूर्यासेना तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज. दक्षिण आफ्रिका विरोधात तिसरा T20 सामना आज धर्मशाळामध्ये खेळला जाणार आहे. अंतिम सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ आता सज्ज झालेत. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.